नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। उरण बेलापूर रेल्वे मार्गावरील प्रवाशांना लवकरच मिळणार दुहेरी भेट। मध्य रेल्वेच्या बेलापूर उरण रेल्वे मार्गावरील प्रवाशांना आता दुहेरी भेट मिळणार आहे। रेल्वे प्रशासनाने या मार्गावर 10 फेऱ्या वाढवण्याचे नियोजन पूर्ण केले आहे। त्याचबरोबर तरघर आणि गव्हाण या 2 रेल्वे स्थानकांची कामे देखील पूर्ण झाली आहेत। फेऱ्यावाढींसह नवी स्थानके याच महिन्यात सुरू करण्याची हालचाली मध्य रेल्वेकडून सुरू करण्यात आल्या आहेत। नवी मुंबई विमानतळाच्या जवळ तरघर रेल्वे स्थानक असल्याने त्याचा फायदा प्रवासी आणि विमानतळ कर्मचाऱ्यांना होणार आहे। मध्य रेल्वेच्या मुख्य हार्बर ट्रान्स हार्बरच्या तुलनेत सिऊड बेलापूर उरण मार्गावरील लोकल फेऱ्या अत्यंत कमी आहेत। उरण मार्गावर प्रवासी संख्या वाढत असतानाही लोकल फेऱ्या वाढवण्यात आलेल्या नाहीत। उरण मार्गावर 1.5 तासांच्या अंतराने लोकल उपलब्ध आहे, त्यामुळे लोकल फेऱ्या वाढवण्याची मागणी प्रवाशांकडून करण्यात आली होती। या संदर्भात उरणचे आमदार महेश बालदी यांनी राज्याचे मुख्यमंत्री व केंद्रीय रेल्वे मंत्री यांची भेट घेऊन सातत्याने पाठपुरावा केला आहे। सिऊड बेलापूर उरण मार्गावर 5 अप आणि 5 डाऊन लोकल फेऱ्या वाढवण्यात येणार आहेत। त्याचे नियोजन पूर्ण झाले आहे। यासह तरघर आणि गव्हाण ही 2 स्थानके देखील सुरू करण्यात येणार आहेत। दोन्ही रेल्वे स्थानकातील कामे पूर्ण झाली आहेत। याच महिन्यात लोकल फेऱ्या आणि स्थानके एकाच वेळी खुली करण्यात येणार आहेत, असे रेल्वे अधिकाऱ्यांकडून सांगितले जात आहे। उरण सिऊड बेलापूर मार्गावर सुरुवातीला 10 अप आणि 10 डाऊन लोकल फेऱ्या वाढवण्याचे नियोजन होते। मात्र प्रवासी तिकीट विक्री आणि प्रवासी संख्या लक्षात घेता एकूण 10 लोकल फेऱ्या वाढवण्यावर एकमत झाले आहे। त्यामुळे उरण मार्गावरील एकूण फेऱ्यांची संख्या 40 वरून 50 वर पोहोचेल। वाढीव फेऱ्यांमुळे 2 फेऱ्यांमधील अंतर कमी होण्यास मदत होणार आहे, असेही रेल्वे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे। उरण तालुक्यातील प्रवासी नागरिकांच्या हितार्थ रेल्वे प्रशासनाने रेल्वे फेऱ्यांमध्ये वाढ करण्यासाठी निर्णय योग्य घेतला असला तरी जासई गावाजवळील गव्हाण रेल्वे स्टेशनचे नामकरण हे रेल्वे प्रशासनाने बदलून गव्हाण जासई रेल्वे स्टेशन असे करावे, अशी जासई ग्रामस्थांची मागणी आहे। संतोष घरत, सरपंच, जासई ग्रामपंचायत। आवाज महामुंबईच्या चॅनलसाठी अनंत नारंगीकरसह तृप्ती भोईर, उरण।